वळूयात पुढील बातमीकडे। माजी आमदार पोपटराव गावडे भाजपात, शिरूर तालुक्यात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का। गावडेंचे चिरंजीव आणि शेकडो कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश झालाय। पुणे येथील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। चंद्रकांत पाटील, राहुल कुल, प्रदीप कंद हे उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे। शिरूर मधील राजकारणात या नव्या घडामोडी पाहायला मिळतात। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी अमोल यांच्याकडे। अमोल, शिरूरमध्ये राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे आणि काही घडामोडी या झालेल्या आहे। काय अधिक अपडेट या संदर्भात, काय नाराजी आहे? नक्कीच प्रणिता, खरं तर शिरूर आंबेगाव आणि शिरूर हवेली अशा दोन विधानसभेमध्ये विभागलेला हा शिरूर तालुका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि 39 गावांमधील असणारे पोपटराव गावडे हे खरं तर शरद पवार यांना मानणारे आहेत। आणि ज्यावेळेस पक्षफुटीचा ज्यावेळेस प्रवेश आला त्यावेळेस त्यांनी अजितदादांची साथ धरत खरं तर पक्षाला साथ दिली होती। गेल्या अनेक वर्षांपासून या भागाचं नेतृत्व पोपटराव गावडे यांनी विधानसभेच्या माध्यमातून केलं होतं आणि या कुटुंबाचा खरं तर अनेक वर्षापासून राष्ट्रवादीवरती असणारा विश्वास मात्र दिलीप वळसे पाटलांनी अघोषित असणारी घोषणा ही खरं तर केली होती। मात्र या ठिकाणी दामो घोडे ना उमेदवारी मिळाल्यामुळे कुठेतरी राजू गावडे नाराज झालेलं पाहायला मिळत आहे। गावडे कुटुंबाचा जर इतिहास पाहायचा झाला तर त्यांच्या सुनबाई सुनीता गावडे ह्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत आणि राजू गावडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहत आहेत। तसं पाहिलं तर पोपटराव गावडे यांचा दबदबा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि ते मुळतः धनगर समाजातून येत असल्याने या ठिकाणी धनगर समाजाची जी मतांची संख्या आहे ती खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खरं तर या भागामध्ये पोपटराव गावडे यांना न्याय मिळेल अशी आशा होती, परंतु ऐन वेळेस या ठिकाणी दामो घोडे हे त्यांच्या समाजातील उमेदवारांना संधी दिल्यामुळे कुठेतरी नाराज झालेले आहे आणि त्यांनीच या ठिकाणी अभिनय तो कभी नहीं या भूमिकेतून खऱ्या अर्थानं पक्षांतर करत भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेताना पाहायला मिळत आहे। प्रणिता जी अमोल, त्यामुळे आता या पक्षप्रवेशाचा राष्ट्रवादीला किती फटका बसतो आणि भाजपला किती फायदा होतो त्याकडे लक्ष आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।